मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचं ते करा, मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार, संजय राऊतांकडून स्पष्ट। राजकीय मजबुरी असल्यानं ठाकरे बंधू एकत्र, बीएमसी निवडणुकीमध्ये महायुतीत जिंकणार, फडणवीसांचं वक्तव्य। तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानं अशी वक्तव्य। विनोद म्हणून पहा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्सबारवर दगडफेक, योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्सबार असल्याचं राज ठाकरे यांनी केलं होतं वक्तव्य। अनधिकृत बार सरकारनंच तोडावे, आम्ही तोडायची काय गरज, सरकार काय करतंय की सरकारच डान्सबार चालवतंय, मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुंबईत युगेंद्र पवार यांचा साखरपुडा, साखरपुड्यानिमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार, तर माधुरी हत्तीणीचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू, वनताराकडून स्पष्ट। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा, भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा, ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावल्यानंतर मोदींचं वाराणसीतील कार्यक्रमात वक्तव्य। भाजप 2 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियान राबवणार, प्रत्येक नागरिकानं घरावर तिरंगा फडकवा, अभियानात उत्साहानं सहभागी व्हा, रवींद्र चव्हाण यांचं आवाहन। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जोरदार पाऊस, 10,000 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, 5 लाख नागरिकांना फटका, रस्त्यावरील गाड्या घरातील साहित्य पाण्यात बुडालं।